चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताचे घरी कामेन सांगता करीन अनाथाचा बंधू असे दृढ हा संबंध असे भक्ताचे घरी कामेन सांगता करीन तुका मने भावे देवास ऐसे भक्ताचे घरी कामेन सांगता करीन विवेकाने जागे सुगटी समाजाचे विजय सिद्धांताचे गुण रसिकत्व उकळले लसी लसी तेव्हा तरविलास रे भागवत करू तया ज्ञानेशाते मनवतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दान तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मे बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर ब्रह्मानंदम परमसुखदम केवलानुभूती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमैश्वर्यलक्षणम् एकं नित्यं निर्मलचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिभुवनरहितं सद्गुरुं तं नमामि पांडुरंगा
देव पाद पंकजम नमामि देवी नमदे मनोजमापतुल्यवेगं देव जीवनाविष्टं वातात्मनं सेनामुत्युतं श्रीरामदूतं शरणं प्रपदे लोकाभिरामं रङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। न पांडुरंगदासन असे भक्ताचे घरी कामे न सांगता करे प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी सेवेकरता निवडला अभंग। जगात जगद्गुरु तीन, पहिले जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु भगवान श्री कृष्ण पहिले जगद्गुरु, दुसरे जगद्गुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु तुकाराम यांचा अत्यंत महत्त्वाचा संताचा आणि भक्ताचा एकरूप होण्याचा संबंध असलेला हा उपदेश प्रकरणात अभंग आहे। या अभंगापूर्वी थोडंसं चिंतन देणं हे कर्त्याचं कर्तव्य म्हणून दोन शब्द सांगणं महत्त्वाचं आहे म्हणून बोलतो। आज या ठिकाणी आपल्या ह्या नांदूरची गावामध्ये अत्यंत प्रेमाने भक्ती भावनेने श्रद्धायुक्त अंतःकरणाने गेली 36 वर्ष झाली आणि त्या 36 वर्षामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। सर्वांच्याच मदतीने लहान मोठे थोर कीर्तनकार गायक मंडळी बालगोपाळ माता भगिनी यांच्या एकमेळाने ह्या 36 वर्षापर्यंत येऊन हा नाम यज्ञ चालू आहे आणि त्या 36व्या वर्षाची 2 नंबरची सेवा माझ्यासारख्या पामराकडे मद पामराचे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे। या सप्ताहासाठी तुमचे आमचे सर्वांचे लाडके असणारे गुरुवर्य श्री श्री 1008 काशकानंद स्वामी यांच्या प्रेरणेने तसेच एक आठवलं म्हणून सांगतो, पंढरपूरच्या दिंडीत होतो आणि नरसिंहपूरला आमचा मुक्काम होता आणि मुक्काम होत असताना बाबा मंदिराच्या वरच्या ओट्यावर उभे होते आणि मी आणि आमचे गुरुबंधू विश्रामजी महाराज धमाले आम्ही खाली उभो। त्यावेळेस बाबांनी एक शब्द अंतःकरणात असा उठला बघा, बाबांनी विश्राम बाबांना बोलून घेतला, रे या पोराला आपल्या घ्यायचंय का? त्यावेळेस माझी सर्व जबाबदारी आमच्या विश्राम बाबांनी उचलली, म्हणूनच मी आज उभा आहे। आमचे
36 वर्षापासून आलेले महाराज, नावच सांगायची गरज नाही, शेळके महाराज, आमचे पांडुरंग महाराज, आमचे भगवान महाराज, आमचे हदे महाराज आणि नांदुर्गीचं काय कोणी मागवलं की नाही. मी कुणाचं नाव घ्यायला आपलं ओळखत नाही, नाव घेणार काय म्हणजे ठाला विठाला विठाला जितकी नाही आस त्याचा पांडुरंगदास. या अभंगामध्ये तुकाराम अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा संबंध सांगतात. त्या संतांचा आणि भक्तांचा जिव्हाळ्याचा संबंध सांगतात. कारण ज्याच्यात जो चित्त अवस्थेत गेलेला पुरुष आहे, महात्मा आहे, त्या महात्म्याच्या हृदयात चित्तात कोणत्याही प्रकारचा शरीरात शिल्लक राहत नाही, त्याची कोणत्याही प्रकारची आशा तृष्णा इच्छा राहत नाही. आणि ती साधना उच्च कोटीला गेल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतरच भगवंत त्याच्या घरची सर्व कामे करतो. आणि कामे करत असताना तो श्रीमंत गरीब लहान मोठा कोणत्याही प्रकारचा फरक जाणत नाही. अनाथ असो श्रीमंत असो, अनाथाचा बंधू असे दृढ असे हा संबंध, दृढ असलेला संबंध आहे. आणि ज्या भक्तांनी भगवंताची सेवा केली, भगवंताचं नामस्मरण केलं, भक्ती केली आणि त्याच भक्तांनी देवाला हक्काने राबवलंय, असा सरळ सरळ आता हा अभंग आहे. सर्वात अत्यंत जे महत्व व्यक्तिमत्व असेल तर संत. धन्य धन्य निवृत्तीनाथा तुमच्या चरणे ठेवितो माथा. निवृत्तीनाथांसारखे, महाविष्णू माऊलींसारखे, तुकाराम महाराजांसारखे, संत सावकारी महाराजांसारखे, गोरोबा कुंभा सेना महाराज, या सर्व संतांनी आपली प्राणपणाला लावून आपली त्या भगवंताची भक्ती केली, सेवा केली. आणि ती सेवा त्या भगवंताला मान्य झाली. आणि मान्य झाल्यानंतर त्या भक्तांच्या घरी देव कामे करू लागला. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. जर आपण जर माऊलींचा जर विचार केला, माऊलींनी सगळ्या जगाला उपदेश केला, सगळ्या जगाला केला. आणि जगाला उपदेश करत असताना कोणताही भेदभाव घेतला, भेदभाव तोडूने घेतला प्रेमाचा गळा. भेदभाव पूर्ण घेतला प्रेमाचा गळा. माऊलीने सर्वांचा भेदभाव सर्व
चित्तातले विषय काढून टाकले आणि समाजाला हे विश्वजीवाने श्रीमती किंबहुनाच्या वाचला सोयापर्यंत हा या विश्वाला त्यांनी घर बांधलं आणि घर बांधल्यानंतर ते संत कोटीला जाऊन पोचले आणि त्या संत कोटीला जाऊन पोचले आपल्यासारख्या बाबरांनी काय म्हणलं करा माऊलीचं वजन जनाबाईंनी करावं भगवान अंश आहे, आपण अंश रूपात आहे. आणि म्हणून जनाबाई सांगते की बाबा इतका मोठा ज्ञानाचा सागर मी थोडीशी आहे, पण असं वाटतंय की बरोदावाने तुझ्या पोटाला यावे म्हणजे ते ज्ञान प्राप्त व्हायचे. ज्ञान पैका बरे जरी म्हणे याती आणावे संत म्हणावे त्या सांगितलं तद्विती प्रतिपालेन परिप्रश्नेन सेवया. ते ज्ञान पैका बरे जे ज्ञान जर तुम्हाला भाषेत तर संतांना भजल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज सांगितलं बाबा तुकाराम बाबा महाराज खरोखर तुमच्या चित्तातले शरीरविकार कसे गेले हो आमचे जात नाही. तुमचे कसे गेले कोणत्या कारणामुळे असे विकार गेले तुमच्या अंतःकरणामध्ये चित्त शुद्ध झालंय कसं आमच्यासारखं का होत नाही. त्यावेळेस तुकाराम महाराज त्यांची साधना सांगतात. मनुष्य रूपे महाराज सांगतात मनुष्य रूपे तुकाराम महाराज साधक तुकाराम महाराज आणि सिद्ध तुकाराम. तुकाराम महाराजांचा विचार केला आपल्यासारखाच प्रपंच आहे महाराज आणि आपल्यासारखा मनुष्य रूपाला प्रपंचाकडे कोणत्याही प्रकारची आस त्यांनी बाळगली नाही. आणि त्यांनी एकच तत्व केलं माऊलीचे उळे दिसे जे नाशे पुनरपी दिसे हे गटिका यंत्रतेचे परिधेला. माऊलीने सांगितलं बाबा हे लहान गाडगे आहे येते जाता कोणत्याही प्रकारचा तुकाराम महाराज विचार केला नाही. तुकाराम महाराज सांगितलं बाबा ज्यावेळेस मी मनुष्य म्हणून जगत असताना सुरुवातीला जगत असताना त्या भगवंताची माझ्यावर कृपा झाली. माणसाच्या 3 प्रकारे कृपा पाहिजे. एक शास्त्राची कृपा पाहिजे, आई वडिलांची कृपा पाहिजे, देवाची कृपा पाहिजे आणि शेवटची जी कृपा आहे ना गुरूंची कृपा आहे पाहिजे. गुरूंची कृपा जर झाली तर सर्व कृपा त्या साधकाला प्राप्त होते. आणि गुरूंची कृपा ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी सहज सांपरली वाटे जाता गंगा स्नाना
उपदलांतरा या म्हणून या काय झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खुद मालिकेचे बाबाजी पुढे सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी सहज साधना करत असताना बाबाजी सांगितले मला भेटले आणि भेटल्यानंतर मला मंत्र दिला रामकृष्ण सत्कम चिंतन सतत भगवंताचं चिंतन केलं आणि चिंतन करत असताना कोणत्याही प्रकारची आसक्ती मला ठेवली नाही म्हणून माझ्या चित्तातले सर्व शरीरविकार निघून गेले आणि असं म्हणत असताना साधक सांगतात काळो महाराज तुम्ही खरोखरच तुम्ही साधना केली आमचं काम होत नाही राजा आणि या जे शरीरविकार आहे ना ते पहिले का याचं कारण असं आहे की एक छोटं उदाहरण सांगतो महाराज ज्यावेळेस राजा परिस्थिती 7 दिवसानंतर मुक्ती प्रदान पावल्यानंतर त्यांचं जे वासाची गादी उठून आपण जन्मंजय आणि जन्मंजय आपल्या स्वइच्छेने मस्तपैकी जीवन जगत होता कारण तिथे काय संपदा कमी नव्हती ते पुण्यमात आदाय सुरेंद्र लोके मैशांती दिव्यांग देव भोगान एकदम उत्तम स्वर्ग लोके विशाल श्री पुण्यमंते लोके विशंती ते पुण्य स्वर्गातलं पुण्य होतं कसं होतं 18 वनस्पती खूप मस्त जीवन जगत असताना धातूक नावाची मुली आली भागवताचा विषय धातूक नावाचे ऋषी आल्यानंतर जन्मोदयाने षोडोपचारे त्या ऋषीची पूजा केली आणि सांगितलं महाराज काय काम काढलं तर त्यांनी सांगितलं महाराज खरंच तुझा कळवळा आला म्हणून आले काय कळवळा राजा अरे ऐश्वर्यात तू मग्न झालास हे स्वर्ग सुख कधी संपणार आहे राजा अरे ज्या पित्याने ज्या तुझ्या कुळाने एवढं मोठं संपत्ती कमवली आणि तुझ्यासाठी सर्व ऐश्वर्य करून ठेवलं त्याला तू विसरलास राजा महाराज काय विसरलास अरे त्यांचे परोपकार तू फेडू शकणार नाही राजा याचे कारण असं आहे की राजा तुझ्या पित्याचा त्या तक्षक नावाच्या सर्पाने दंश करून म्हणून त्याला तू घेतलाय का आजही जीवनात माणसं असे आहे महाराज सप्तासुरा गावात कोणी कोणते काम असू डंक टाकल्याशिवाय राहत नाही पेटून देत्या त्या धातूक मुलीने जन्मजाला पेटून दिसत महाराज पेटून दिल्यानंतर जन्मजाने विचार केला खरंच आहे माझा वडिलांचं सर्पदंशाने मृत्यू झाला इथपर्यंत मला ठीक आहे पण या सर्पकुळातून आमच्या कोणत्याही प्रकारचं वय नसताना माझ्या वडिलांना मृत्यू पावला आणि त्यांनी सर्पसत्र मांडलं जन्मजाने सर्पसत्र मांडलं आणि ऋषी बोलवले आणि त्या यज्ञामध्ये एक मंत्रात आहुती त्या सर्पाची देऊ लागला जन्मंजय ज्याने पेटून दिलं त्याची आस संपली नाही सांगायचं काय आसक्ती संपली नाही त्यावेळेस चांगलं कर्म करून देखील त्याची आसक्ती संपत नाही आजही आपल्या जीवनात जर आपल्याला चांगलं कर्म घडलं तर त्याचे भोग आपल्याला भोगल्याशिवाय भोगावंच लागतात जैसे कर्म केले त्याचे भोग आले उपजले मेले ऐसे केले भोग सत्ती गावात
आणि असे जर विषय जर महाराज आपल्याला चित्तात जर असेल तर कसे आपले आज जाणार सांगा? कधीच जाणार नाही, कधीच जाणार नाही. कारण आपण पंढरपूरला जर निघालो आवाजाला पंढरपुराला येशे आसक्ती असते. त्या आसक्तीमुळे आपण येशी बघतो तुला कसा देव घेतो कधी किती नाही आस त्याचा पांडुरंग दास. अहो तुकाराम कोणत्या भक्तांचे काम केले, कोणत्या भक्तांचं काम केलं. एक दिवस असा प्रसंग आला महाराज, असा प्रसंग आला. सकाळी 6 वाजले होते आणि 6 वाजले असताना महाराज शिवाजी महाराज आपल्या आसनावरच आपली संध्या करत होते आणि त्या ठिकाणी अंगणामध्ये अलग निरंजन स्वामी रामदास महाराज त्यांच्या अंगणात उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं अलग विचारले. आदेशाचा आवाज तर महाराज उठले आणि उठल्यानंतर समोर पाहतो रामदास स्वामी. रामदास स्वामी साष्टांग आपल्या गुरूंना रामदास स्वामीला दंडवत घातला, नमस्कार घातला. राजा भिक्षा दे आणि भिक्षा म्हणून तर राजा ताबडतोब काहीतरी भिक्षा आणण्यासाठी आपल्या महालात गेले. जिजामाता होती आणि जिजामाता असताना आईला वंदन केलं आणि आईने काय रे बा शुभा काय एवढी धावपळ करतो? आई आपल्या अंगात संन्याशी आला. संन्याशी साधा सुद्धा नाही, सूर्यासारखं तेज आहे त्या संन्याशाच्या अंगावर आणि भिक्षा मागतोय. राजा ऐक वाकिदी देव भव आई काय भिक्षा देऊ, काय भिक्षा देऊ? त्यावेळेस जिला मातेने सांगितलं बघ तुझं जे ऐश्वर्य आहे ना सर्व त्या संन्यासाला दान करून दे, दान. शिवाजी महाराज तिथून उठले, आपल्या महालात गेले, सर्व दिवाणजी बोलवले. आपल्याकडे काय काय आहे, काय आहे? घोडे इतके आहे, सोनं आहे, सर्व त्याला कागद हवा आहे. तो कागद शिवाजी महाराजांनी घेतला आणि शिवाजी महाराजांनी घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर भिक्षा दे म्हणून त्या झोळीत टाकला. झोळीत टाकल्यानंतर तोच कागद रामदास स्वामींनी बाहेर काढला आणि त्या कागदाचे तुकडे तुकडे टाकले. किती नाही आस त्याचा पांडुरंग दास. मी म्हणतो गुरुला त्याची आस नाही आणि शिष्याला त्याची आस हे अभंगाच्या पहिल्यांदा
भक्तांना समाज इतका त्रास देतो महाराज. तुकाराम महाराजांनी इतका त्रास दिला, इतका त्रास दिले. कासा शिवबा कासा, शिवबा संध्याकाळी कीर्तन झाले आणि शिवबा कासारांनी जेवायला बोलवलं, जेवायला महाराज. आणि जेवायला बोलवल्यानंतर त्यांची ती स्त्री होती ती वरच्या मजल्यावर गेली आणि वरच्या मजल्यावर गेल्यानंतर तिने काय टाकलं माहिती, गरम पाणी स्वतःला मारलं. किती नाही असं शरीराला सुद्धा त्यांनी आसक्ती ठेवली नाही. अशांच्याच घरी, त्या भक्तांच्या घरी कामे न सांगता घरी एक दिवस असा प्रसंग आला. तुकाराम महाराज हा गरीब होते, सर्वात श्रीमंत तुकाराम महाराज होते. त्यांना जी मुलगी दिली ती आप्पासाहेब गुरुदांची मुलगी दिली आणि आप्पासाहेब गुरुदांची मुलगी जिजाऊ. आणि दिल्यानंतर दिवाळीचा सण आला महाराज, दिवाळीचा सण. आणि दिवाळीच्या सण आल्यानंतर भाऊ आला, बैलीला नेला आणि बैलीनंतर मुलीला घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर 2 दिवस सण आटोपला, तांगा धुतला आणि तांगा धुतल्यानंतर त्या आपल्या बहिणीला घेऊन तुकाराम महाराजांच्या घरी आणून घालायला आला, आणून घालायला. असा प्रसंग असताना जिजाबाई मागच्या बाकड्यावर बसलेले आहे. भाऊ मोठा श्रीमंताचा मुलगा असल्यानं पुढे समोर बघा साथी झालेला आहे. असं येता येताना त्या देहू गावी आल्यानंतर प्रसंग आला. प्रसंग आल्यानंतर विचारतो, आई ग ताई हा तुझा द्वारा का? बाबा नाही चल पुढं. असं करता मोठमोठाले बंगले पाहत 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 त्या झोपडीकडे आले आणि झोपडीकडे आल्यानंतर पाहिलं घरमागवर चंद्रमौली, चुलीवर हारळी, केळीवर नारळी. अशी साधक अवस्था असताना तुकाराम महाराजांची परिस्थिती असताना तो भाऊ तुकाराम महाराजांच्या पत्नीला घेऊन आला घरी. घरी आल्यानंतर त्या चुलीवर हरळी होती, केळी पाणी प्यायला केळीवर नारळी होती. असा प्रपंच असताना तुकाराम महाराज त्या चित्तात कोणत्या प्रकारची असताना भामचंद्र डोंगरावर भजन करीत होते. आई ग दाजी पुन्हा गेले, दाजी भजनाला गेले. आणि अशी अवस्था असताना आई त्यांनी जेवण केलंय का? कशाचं बाबा जेवण? मग तुम्ही खातात काय? त्यावेळेस सांगितलं, बाबा रे आमची 3 महिन्यापासून चुलत पेटली नाही आणि चुलत पेटली नाही, मग तुम्ही खातात काय? त्यांनी सांगितलं त्या पाटलाच्या बागावर उंबराचं झाड आहे आणि त्या उंबराच्या झाडाच्या उंबरावरून आमचं बुजुर्ग भागवतो. डोळ्यात पाणी आलं त्या बहिणीचं ऐकून आणि खिशातून 5 रुपये काढले मला, 5 रुपये. आणि आई 3 दिवस झाले, आज 3रा दिवसाचा मुक्काम आहे आणि त्या मुक्कामाला माझ्याबरोबर जे सरदार आहे त्यांना घोड्यांना चारा पाहिजे, सर्व माझी वाट पाहतात म्हणून 5 रुपये घेतात. 5 आणि 5 रुपये दिल्यानंतर त्या तुकाराम महाराज भजन करून आले आणि ते 5 रुपये अजून जिजाबाईने तुकाराम महाराज 5 रुपये दिले. जा लेकर बाळा आहे, आमचे बाबा काय सांगतात, प्रपंच करावा नेटका दिसू देऊ नये फाटका. अरे फाटका प्रपंच दिसलाच नाही पाहिजे. त्याचा हरिनामाचा तुझे का थोडा तरी असू द्यावा. आणि असा प्रपंच करत असताना त्यांनी ते 5 रुपये जा काहीतरी व्यापार करा, लेकरा बाळांना. तुकाराम महाराज आणि बाजारात गेले आणि त्या 5 रुपयाच्या मिरच्या आणल्या महाराज. मिरच्या आणल्यानंतर ते पोतं घेतलं आणि पोतं घेतल्यानंतर ते बैल होता आणि त्या बैलाच्या पाठीवर ते पोतं बांधलं आणि एका गावामध्ये गेला. नागुची सारखं गाव होतं आणि गावाच्या मंदिर होतं, त्या मंदिराच्या वट्याच्या कडाला त्या मिरच्याचं पोतं ठेवलं. आणि मिरच्याचं पोतं ठेवल्यानंतर तिथं पहिलीच त्यांना भेटली आणसाबाई. आणसाबाई मग ती आणसाबाई म्हणे, काय बाबा काय म्हणे, मिरच्या विकायला आणल्या का? मग कशाला आणल्या? विकायला आणल्या. काय हवंय? 1.5 आलेला पाऊस आहे का? हात पाऊस किलो 1.5 आलेला किलो या 5 किलो पैसे आणून देते. गेल्या मिरच्या पाहिल्या. दुसऱ्यांदा 5 किलो होते गेले. दुसऱ्यांदा ना
सोळसाबाई आली येतच होती तिकून म्हणजे 80 काय ग काय आणलं पत्र म्हणजे मिरच्या कुठे मिरच्या तर तिला बाबा बसले बरी काय बाबा आणल्या म्हणजे आणलं 3 किलो आणि सबाई निघून गेली तो सबाई तिला आली मग बाबा काय मिरच्या काय बाबा म्हणजे आणलं 3 किलो जागा किलो पैसे मालकाचं पाठवून देते बुक्का मालका कपाळाला बुक्का म्हणते मालकाचं पाठवून देते तिसऱ्यांदा गेली मिरच्या घेऊन तिसऱ्यांदा समिंद्री भेटली समिंद्री भेटली म्हणजे आमच्या तो शेपून आणलं का त्यांच्या म्हणे त्या बाबा बसले त्या बाबा तिला मिरची आणलं मग आल्यानंतर म्हणे बाबा काय किलो मिरची आहे म्हणे आल्या 3 किलो का 35 किलो लग्न आहे म्हणे घरी बाबा म्हणताय गेल्या मिरच्या आख्या मिरच्या गेल्या त्यांनी काय केलं ते बाजारे होते 2 एका रस्त्याने एका जणाला विकले त्या बैलाला चारा घातला बैल सोडून दिला आणि बारात घरी आले त्याचा पांडुरंगदास आईच्या भक्ताच्या घरी कामे न सांगता घरी पुढे काय झालं महाराज अखिल कोट ब्रह्मांड पांडुरंग परमात्मा काळजीपणे आलेले त्या गावातल्या लोकांनी माझ्या भक्ताला फसवल्यानंतर पुन्हा त्या गावात शुभ्र धोतर घातलेला पगडी बांधलेला राजेश तुम्हाला मरणाचा पुतळा घरी शशिकला लोपरिया कटोरी मळवळ चंदनाची उठी रोडे आळगंटी वैजयंती असा स्वरूप असणारा भगवंत आणि त्या गावात गेला आणि गावात गेल्यानंतर पहिली अंसाबाईचं घर आहे का घरात आवाज येतोय कोण आहे म्हणे मी तुकाराम शेठजीचा गली कोण म्हणे तुकाराम शेठ काय काम करणार अहो म्हणे आमच्या मालकाने मिरच्या दिल्या अरे बाबा तुझ्या एवढं झळझळ धोतर पगडी आणि तू असं गडी तसा मालक तसा म्हणे हे बघ ते बाकीचे काय 25 पैसे दे पहिले पैसे दे कधी आणल्या केव्हा आणल्या कोणी आणल्या 25 नको हे डेट दिसतात तुझ्या अंगात हे डेट दिसतात पहिले पैसे दे म्हणजे आणल्यात घेतो आला तर शपथ पैसे घेतले देऊन टाकले आणि परमात्मा दुसऱ्या घरी जायला तारसाळीचं घर होतं ही डायरेक्ट पळत गेली 80 झोपली काय म्हणजे काय झालं अगं म्हणे तो मिरच्या घेतल्यावर तो मिरच्यावाला बाबा आलाय म्हणे पैसे देऊन टाक काय आणल्या मी आणल्या म्हणे तो पोराने शक्ती घेतो म्हणे शक्ती घेतो म्हणे हा गेली हंसाबाईच्या घरी म्हणे मिरच्या आणल्या तुम्ही म्हणे हो आणल्या किती आणल्या 5 किलो आणल्या दे पैसे कधी आणल्या ते काय ते देखले नाही ते घेतो 90 शब्द तिला पैसे 5 किलो मिरच्यासाठी पुन्हा नवरा मारायचा दिले पैसे आणि तिसऱ्यांदा समिंद्रीच्या घरी समिंद्री झोपलेली पण नावा किंग कॉंग असल्यामुळे ना यांनी आवाज दिला पांढऱ्या पंधराने अरे काय कोणी घरात मिरच्याचे पैसे मिरच्याचे पैसे म्हणे कोण आहे तुम्ही म्हणजे तुकाराम शेठच्या घरी पैसे गोळा करतो तुम्ही का म्हणे फक्त तुम्ही तर असे शेठजीला ते फाटलं बोलत नाही म्हणे हे तर पहिला झाला म्हणे दुसरा तो लय वेगळा आहे दुसरा आला ना म्हणे डायरेक्ट जमदंड घेऊन येतो म्हणे असं पैसे द्या नाही कधी आणले
मिनिटांनी असेल आणि ती 2 मिनिटांनी आपल्या अंगणात बोलायची पाळण्यात बांधण्यात जवळ आणि 2 मिनिटं आपण उठा ना अजून कुठं नाही का तो जर कपड्यावाला माणूस आलाय पैसे मागतो मिरच्याचे तुम्हाला कोणी कुठे निघायला सांगितलं की मिरची आणायची तुम्ही सांगितलं नाही का ठेवून घे म्हणून नाही उठली पहिले पैसे द्या काय त्याला सांग नाही देत म्हणून त्यावेळी म्हणे समिंद्र सांग ना त्याला देत नाही म्हणून त्यावेळेस त्यांनी आलं त्यांनी काय केलं माहितीये का पाळणं करण्यात पैसे दे ना शेळी सोडली शेळी हो पण उठा ना ते बाबा शेळी सोडीत आहे पैसे द्यायचे मिरची आणलाय तुम्हाला पुण्याने कोणा करायला सांगितले तुला सांगतो ना का बस म्हणून तिथं नाही म्हणून सांग असं हो म्हणे शेळी सोडली म्हणे तिला म्हणे शेळी सोडली पण यांनी काय केलं मग झाड होत असं पुढं तर लिंबाने सोळा त्या झाडाला दूर या टाकली आणि एक फासा केला म्हणे उठा ते फाशी घेऊन राहिले गपचीप पैसे दिला तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणावर
दिवस केले तुकाराम महाराज घरी नव्हते. आणि घरी नसल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा ह्या मिरच्या विकल्या आता ह्या मी गावचा पाटील आहे आणि गावचा पाटीलने पैसे गोळा करून दिले. हे तुकाराम महाराजांसाठी आलोय. पांडुरंग परमात्मा निघून गेले आणि निघून गेले तुकाराम महाराज तिथे आले. चित्ती नाही आता का पांडुरंगदास असे भक्ताचे घरी कामे न सांगता तरी काम सांगितलं न सांगता कामे केली आणि न सांगता काम केलं. आणि त्यांनी जरा बाईंना विचारलं की अगं ते पैसे आणलेच कुठून म्हणजे त्या पाटलाने दिले म्हणून तसेच पैसे घेतले आणि पाटलाच्या घरी आणि पाटलाच्या घरी गेल्यानंतर विचारलं का हो तुम्ही हे मिरच्यांचे पैसे तुम्ही आणले. मी आलोच नाही. मग त्यांनी पुन्हा विचार केला की त्या गावच्या पाटलाने पैसे आणून दिले असतील. त्या गावचाही पाटील देखील आलाच नाही आणि आलाच नसल्यामुळं त्यावेळेस आच्या पावलाने घरापुढे आले. पावले उठली होती महाराज. पावले उठले होते आणि ते पावले पांतर गळघळ्या त्या डोळ्यातून कंठी प्रेम दाटे नैनी नील लोटे प्रगटे राम रूप. आणि अंतःकरणात जर विचार केला खरोखर भगवंता अरे खरोखर तुझी सेवा केली आणि सेवेचं फळ तुम्हाला मला फळ दिलं. भगवंत इतका चतुर आहे. चतुरातून शिरोमणी गुण लावण्याची खाली इतका चतुर आहे का अरे मी दिसची तेव्हा आणि त्या भगवंताची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर त्या सेवेचं फळ कामे न सांगता करी. आणि त्यावेळेस खरोखरच तुकाराम महाराज खरोखर कामे केली पण चांगल्याच केली भक्ताचीच केली. तर भगवंत सांगतात बाबा अनेकांची कामे केली. चोखोबांची केली. चोखोबा बहीण झाला सारंग पाणी बहिणी उघड्यात चोखोबांचे कामे केले. चोखोबाच्या आईचं बाळपण केलं भगवंताने असे बरेच कामे केले. आणि हेच तर जाऊ द्या पण अनाथाचा बंधू असे आणले हा संबंधू अनाथाचा बंधू तीन गोष्टीचा त्याग करायला सांगितला. त्यांनी त्याग केलाय.
सेवी तो हा रस वाटी तो आणली का त्यांनी सेवीला तो रस ब्रह्मरस केली काळातील पिढा वारेला आपल्या सर्वांना जी पिढा आहे ना ती पिढा वाढण्यासाठी त्यांनी 3 गोष्टीचा त्याग करायला सांगितला. पहिला त्याग आहे तो दूध. दुसरा त्याग आहे अंश आणि तिसरा त्याग पहिला दूध, दुसरी दारू आणि तिसरा मांस. या 3 गोष्टीचा त्याग केला महाराज. आणि चौथी एक गोष्ट आहे शिकार. कारण मागचा जर इतिहास जर पाहिला महाराज राजा परीक्षेचा शिकारच बोलली कडे अरण्यात गेला राजा परीक्षित. कारण नसताना त्या अरण्यात गेला शिकारीसाठी शिकारच भोवल्याने मृत्यू पावला. दुसरा जर उदाहरण असेल तर पंडू राजाचं काय घडलं तेच घडलं. पंडू राजाला सुद्धा तेच घडलं. शिकारच भोवली. आणि शिकार हा एक गुण असा आहे महाराज मृत्यूला कारणीभूत. देवी भागवतला एक छोटंसं उदाहरण आहे तुला सांगतो. ते असं आहे धूलसैन्य नावाचा राजा होता. आणि त्या धूलसैन्य राजाला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव होतं रमावती आणि दुसरीचं होतं लीला. त्या दोन्ही राजाला एक मुलगा होता. त्याचं एक नाव होतं सुदर्शन, दुसऱ्याचं कुशल. आणि असा कारभार चालला महाराज आनंदाने. पण शेवटी मस्त जन्माला आला. आणि शेवटी मस्त जन्माला आणि त्या भांडणामध्ये ज्यावेळेस आपल्या घरात भांडण होत ना महाराज त्या भांडणामध्ये काय होतं दरिद्री अवस्था येते. त्यावेळेस भगवंताने सांगितले मृत्यूपणाची झाली बोलवलं. त्या मृत्यूपणाची कधीच बोलवलं करून टाका. आणि दुष्काळ पडल्यानंतर तो राजा वनात गेला. 8 दिवस झाले खायलाच पत्ता नाही. शिकार भेटत नाही. पण एकट्याने शिकारीला लावा ना. दोन्ही राजा बरोबर घेतल्या. कारण एकीला घेतो तर एक पण माझ्यात काय कमी आहे. दोन्ही राजा बरोबर घेतल्या. आणि बरोबर घेतल्यानंतर त्या अरण्यात गेले. शिकार भेटली. राजा गळगळून खाली पडला. आणि खाली पडल्यानंतर जी रमावती होती ती सात्विक होती. आणि सात्विक होती तिने आपल्या जीवनात त्या पतीच्या स्मरणात देव ठेवून ठेवला. देव ठेवून केला. पतीच केला. पतीचं प्रेताचं समोर पडलेलं आहे. त्या वियोगाला ती सत्य होती तिने देव ठेवला. आणि ती लीला होती तिने काय खाल्लं मला माहिती का? मांस. आणि सडलेला मांस पतीने खाल्लं. आणि तिलाही मृत्यूच्या आधी जावं लागलं. म्हणून मांस वर्जित केलं. दारूची अवस्था सर्वांना माहिती. दूताला जर विचार केला तर धर्मराजाला दूताचं प्रायश्चित्त भोगावाच लागलं. कारण याचं कारण असं फार पूर्वातच कारण आहे. ज्यावेळेस पंडू राजा गांधार नगरीला गेला. आणि गांधार नगरी गेला धृतराष्ट्राचं लग्न करायचं होतं. आणि धृतराष्ट्राचं लग्न करायचं आपल्याला त्या गांधारीला पाहायला गेला. गांधारी अत्यंत पतिव्रता आणि सुंदर होती. पसंत झाली. पण तिला वियोग असा होता की त्याने सांगितलं की माझा भाऊ आंधळा आहे. हेच वेळ समोर घेऊन त्याने पंडू राजाने ती गांधारी आणली. ज्यावेळेस पती पाहिला तिने पट्टी बांधली. महाराज अंधारा पती असल्यामुळे पट्टी बांधली. आणि पट्टी बांधल्यानंतर पुढं ज्या राजाचं वैभव होतं त्याच राजाचा मुलगा शिकुनी. महाराज शिकुनी सर्वांना भोवला. महाराज अरे ह्या पंडू राजाने माझ्या बहिणीला फसवलंय. अंधारात नवऱ्याचं बाशीत बांधलं. याचाही मी वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही. दूध आणि त्या शकुनीने युक्तीने धर्मराजाला दूध खेळायला लावलं महाराज. आणि दूतात पराभूत झाले धर्मराजा. इतके पराभूत झाले. आणि त्यावेळेस
काहीच झालं नाही. आपली स्वतःची पत्नी त्या भूतावर त्या डावावर बसवली आणि अनाथ असलेली द्रौपदी सुद्धा पणाला लावून टाकली. महाराज भूत ही वाईट आहे. आणि ज्या वेळेस ते हरले गेल्यानंतर दुःशासनाने सांगितलं, दुर्योधनाने सांगितलं त्या द्रौपदीला सभेत बोलून त्यावेळेस 5 जणी होते. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सारखे पितामह होते. सर्व माना घालून बसले आणि माना घालून बसल्यानंतर त्यावेळेस वस्त्र हरण होताना ती अनाथ झाली महाराज. आणि त्या भगवंत गावाकडे कोठे गुंतलाचे द्वारकेच्या द्रौपदीने किती सेवा केली असेल हो भगवंताची, किती सेवा केली असेल. आणि ज्यावेळेस बोट कापलं त्यावेळेस स्वतःचा शेला बांधून बोटाला बांधा दिसती तेव्हा हेशी आणि ते अभंगाच्या शेवटच्या चरणावर भावे तुका माने भावे
दुरी नाही देव त्याला. बघा त्या साधू संतांवर विश्वास ठेवा, भाव ठेवा आणि विश्वास जर ठेवला ना निश्चित भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय नाही. इतका विश्वास ठेवला. आमच्या विश्राम बाबांचा विचार करा, 45-50 वाऱ्या झाल्या मला एक वारी करणे एवढं सोपं नाही. टाळ्या वाजवत काही वाऱ्या किती मोठी साधना. माणूस चातुर्य विषय पण जगामध्ये चांगले माणसं चातुर्य लपून ठेवतात, तो वाढून येत नाही. असे आमचे त्यांचंच मला मार्गदर्शन लाभलं. आणि इतका विश्वास ठेवा, इतका भाव ठेवा, शबरी सारखा भाव ठेवा. महाराज ज्यावेळी गुरुच्या आश्रमात मातंग ऋषीच्या आश्रमात शबरी गेली आणि शबरीने गुरुवर विश्वास ठेवला. महाराज तुमचा अंतकाळ जवळ आलाय, तुम्ही आता उद्या जाणार आहेत, मी काय करू. त्यावेळेस मातंग ऋषीने सांगितलं, शबरी घाबरू नकोस, अरे अखिल ब्रह्मांडाचा नायक तुझं घर शोषित देवास राबवावे. आणि असाच भाव ठेवा आणि सर्वांनी वर हात करा. बरोबर आपल्याला गुरुवार्यांच्या मार्गदर्शनाने साईबाबांच्या आशीर्वादाने जी काही सेवा घडली ती अखिल कोट ब्रह्मांड नायक हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक साईबाबांच्या चरणी अर्पण करू. आमचे गुरुवर्य कष्टानंदजी महाराज परमहंस श्री श्री 1008 महामंडलेश्वर त्यांच्या चरणी अर्पण करू. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडव परमात्मा यांच्या चरणी अर्पण करू. आणि तुमच्या मायबाप बंधू बंधू श्रोत्यांच्या चरणी अर्पण करू. आणि जे काय चुकलं असेल, माझे बुद्धीचे दोष असतील, मी तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. नसं माफ करा नदी सोडून. आणि झालेली सेवा चांगलं असेल ते घेऊन जा आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचा उद्धार करा. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करून मी तेच सांगतो. ज्ञानेश्वर